कोण विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात मला काही माहीत नाही, पण मी जो विषय केला तो सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे जेवतात, महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे जेवतात आणि 30 वर्षापासूनचा हा कंत्राटदार त्या ठिकाणी आहे आणि किमान त्याच्या 4 ते 5 हजार तक्रारी आहेत की याचं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे, कुठे जेवणात पाल सापडते, त्याच्या किचनमध्ये सगळे उंदीर फिरतात आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं, म्हणजे निकृष्ट दर्जाचं पण नाही, सडलेलं जेवण दिलं. ज्यावेळेला मी त्या जेवणाची म्हणजे मी त्याला जेवणाची ऑफर काय केली, मी 2 चपाती दाल आणि भात मागितला. एक घास खातल्यानं मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे. दुसऱ्या गाळा मला वॉमिटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गंदा आहे. मी एकाला नाही दिला, त्यात 10 लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं देत जा. आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे. विरोधी पक्ष काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही. परंतु साहेब हे 15 दिवसापूर्वी देखील सुखवी सापडली म्हणजे एक तक्रार खूप आहे. तुम्ही संध्याकाळ तुम्हाला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया येतील. तुम्ही आता सोशल मीडियावर बघा लोक काय करून सांगतात, सगळे सांगतात, आपापला अनुभव शेअर करतात. आमदार अनुभव शेअर करून राहिले, अधिकारी करून राहिले. मला खूप लोकांच्या फोन येऊन राहिले की खरोखर इथे मक्तेदारी आणि मला कळत नाही की तिथल्या MDना आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी करा, फूड अँड ड्रग्स वाल्यांना सांगतो, हे लोक का करत नाही. आता मी झिरवळ साहेबांना भेटून आलो, त्यांनी सांगितलं की आम्ही मागे 2 महिन्यापूर्वी नमुने घेतले तर रिपोर्ट अजून आला नाही. मग यांचे जर 2-2, 4-4 महिने रिपोर्ट येत नसतील तर मग हे काय लोकांना जहरच खाऊ घालणार आहेत. सर, ह्या कॅन्टीनवाल्यांवरती हक्कभंग आणणार का तुम्ही? ज्या पद्धतीने लोकांची हेडसाळ संपूर्ण लोकांची करतात, सामान्य नागरिकांची. या सदनामध्ये असलेले सन्माननीय सगळे आमदार, मंत्री, या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होत आहे आणि म्हणून मी जो काही विषय उचललेला तो काही माझा एकट्याचा नाहीये. ही लढाई सगळ्यांची असायला पाहिजे, सर्वांची असायला पाहिजे. एवन पत्रकार सुद्धा तिथे जाऊन जेवतात. तुम्हालाही त्याचा अनुभव आहे, काही मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि हक्कभंग नाही, पण पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माननीय अध्यक्ष महोदयांनी जर मला संधी दिली तर हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडेल.